तुला तुझे कुठले रुमर्स ऐकू आलेत का? कोणी येऊन बोलले की अरे हे तुझ्याबद्दल ऐकले, किंवा गुगलवरती सगळं सर्च करताना जुई टाकलंस आणि गडकरी टाकलंस, आलेत आपले रुमर्स, असे कुठले फनी रुमर्स तुला आठवतात? वाह्यात कारण मी वाचलेत, पण मला वाह्यात रुमर एकच होता माझ्या बाबतीतला की जुई ही विधवा आहे आणि तिला पुनर्विवाह करायचा आहे आणि फ्लॅट असलेला मुलगा ती बघतीये. मी ऐकलेलं की जुईचं लग्न झालंय आणि जुई म्हणते की मला आता मुलगा शोधायचा आहे पुन्हा, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स हे पण म्हणजे मला असं झालं, अरे एकदा तर उद्या ना लग्न, तुम्ही मला विधवा करताय, पुनर्विवाह करताय तुम्ही काय म्हणजे. आणि मग त्यावर ऍक्च्युली सायबर थ्रू मी कंप्लेंट करून दॅट पोस्ट वॉज टेकन डाऊन, द पेज वॉज ऑल्सो ब्लॉक्ड. पण अशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत आणि मला असं होतं की काही व्ह्यूजसाठी आणि त्या क्लिक्स मिळवण्यासाठी हे जे काय करतात, तर प्लीज हे असलं काही करू नका. मला लग्न करायचंय, माझं एकदा लग्न होऊ द्या. म्हणजे अशाही गोष्टी. आणि तुला माहितीये रुमर्स हे जाऊ दे, बायका मला ट्रोल करतात, तुझं लग्न झालंय तर तुला मंगळसूत्र घालायला लाज वाटते का वगैरे. माझं असं होतं की अहो एवढं मोठं घालून मी मिरवीन रोज, होऊ द्या माझं लग्न, फक्त मी घालीन रोज आणि आवडेल मला. पण हे जे काय उगाच आपले मेसेजेस, तुला टिकली लावायला लाज वाटते की काय वगैरे. आणि माझं असं होतं की मी कधीच बिना टिकली नसते, झूम करा फोटो आणि बघा. म्हणजे हे असे खूप कॉमेडी गोष्टी सुरू असतात बाजूला. पण जर तुला मुलगा असा शोधायचा म्हटला, तुला कसा मुलगा हवाय? मला ऍडजस्ट करून घेणारा, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सपोर्ट करून चालणारा. लिहून घ्या. हो, आता लोकांना, अगं तुला माहितीये का, मला रेझ्युम्स येत असतात रोज. काय सांगायचं, म्हणजे लिटरली माझ्या मेलबॉक्स मध्ये, माझ्या इन्स्टाच्या डीएम्स मध्ये. आणि माझ्या घरी कर्जतला मुलांचे वडील हे पाठवतात असे पत्रिका आणि बायोडेटा. अगं हे जाऊ दे, माझ्या वयाचा मित्र आहे आणि तो म्हणतो, मी त्याला बोलली होती की मी असं सेटवर जाते आणि माझी आई खूप हॅपी होती की मी तुला भेटणार आहे. आणि तिने कसं ड्रीम असतं स्त्रियांचं, आयांचं, की सून हवी तर अशी, मुलगी हवी तर अशी. तर काश तिच्यासारखी मुलगी मला असते, का आलीस माझ्या पोटी. म्हटलं अगं म्हटलं मम्मी मला ट्रोल करतेस तू. आणि त्या मुलाचं असं झालं की उसको बोल ना मुझे बहुत पसंद आहे तू. म्हणलं हा, हेच मेसेज पोहोचवायचं मी काम करते आता. आणि लिटरली मुलांना तुझ्यासारखी बायको हवी. पण बघ, मला ही गोष्ट खूप चांगली वाटते. म्हणजे मला उगाच हॉटी बिटी बोलण्यापेक्षा लोकांना मी त्यांची बायको किंवा बहीण म्हणून हवी आहे ना, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि माझ्या कामासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला खरंच कोणासाठी हॉटी किंवा असं बनायचंही नाहीये, माझं इंटेन्शनच नाहीये ते. मला प्रत्येक मुलाच्याही नजरेत मला रिस्पेक्ट दिसला ना, संपला विषय. आय हॅव ऑलरेडी वन. क्यूट वाटतं. हा, म्हणजे नाही, कुठलीही मुलं जेव्हा मला खूप रिस्पेक्टफुली भेटतात, बोलतात, माझ्या कामाचं कौतुक करतात किंवा ऍज अ पर्सन पण माझ्याशी बोलतात, तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. की मी त्यांच्या नजरेत जो रिस्पेक्ट बघते ना, आय हॅव ऑलरेडी वन.